या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। आदरणीय सीपी सर व उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग व मुस्लिम समाजातील तमाम नागरिक, आज या ठिकाणी बकरीच्या अनुषंगाने या ठिकाणी जे मीटिंग आयोजित केली आहे त्यात सर महत्वाचं म्हणजे मीटिंग आपण बोलवतो सर, महापालिकेला सूचना असतात, महापालिका कुठलीही इतिवृत्तांत येत नाही त्याच्यावर अंमलबजावणी करत नाही सर। कारण मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही येतो आणि पोलिसांचा विषय काय असला तर झटक्यात ज्यांना 112 वर जसं फोन करून 5 मिनिटात गाडी आली तशा पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, पण महापालिका या गंभीर गोष्टीकडे लक्ष देत नाही मॅडम। सर या संदर्भात मी पॉइंट आउट करतो। माझं एक मत असं आहे की सर या मीटिंगच्या अनुषंगाने एक इतिवृत्तांत तयार झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ज्या मीटिंगमध्ये ज्या लोकांनी सूचना केल्या त्या सूचनाच्या अनुषंगाने येणाऱ्या भविष्य काळामध्ये तशा पद्धतीचा कोणतीही अडचण राहणार नाही या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे। दुसरी एक गोष्ट अशी आहे की सणांच्या संदर्भात प्रत्येक जाती धर्माचे सण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये साजरे करतात, पण साजरे करत असताना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन सणाच्या दिवशी सुद्धा फिरावं लागतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना। मी असंच म्हणत नाही की बकरी ईद आहे म्हणून, तर महापालिकेला एक सूचना अशी आहे की ते काही विषय वेगळा असला तरी हा विषय महत्वाचा आहे की पाणी हे सर्वांना लागणारी वस्तू आहे, तर प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकांच्या सणा दिवशी पाणी सोडण्यात यावे अशी माझी मागणी आहे। तिसरी एक मागणी अशी आहे, गोवंश हत्या कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो, पण हे स्वागत करत असताना साहेब ज्या काही जनावरांना खरेदीसाठी परवानगी दिलेली आहे ते कुठले जनावर एकदा लोकांसमोर येणं गरजेचं आहे। कारण होतं का माहित का, एक तर म्हणतं की हा जनावर सीबीसीला माहित आहे हे विषय आणि हे खूप गडबडी ह्याच्यातच चालू आहे, तर आमचं मत आहे की एकदा हे जाहीर केलं पाहिजे की हा जनावर त्या ठिकाणी कापला गेला पाहिजे आणि त्याची डॉक्टर सर्टिफिकेट दिली पाहिजे। जसं आता आमच्या मित्रांनी सांगितलं की एकदा ते क्लिअर होऊन जातात, ते पोलिसांनी त्रास नको, सामान्य लोकांनी त्रास नको। आणि तिसरी एक गोष्ट, आताच मॅडमने सांगितलं की फॉरेस्ट मध्ये एक स्लॉटर हाऊस आहे सर। सोलापूर शहराची लोकसंख्या जर पाहिला तर एक स्लॉटर हाऊस म्हणजे खूप अवघड आहे। आता या संदर्भात गेल्या 30 वर्षापासून 40 वर्षापासून महापालिका अस्तित्वात आहे, लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, पण याकडे महानगरपालिका लक्ष देत नाही, हे शोकांतिक आहे। तर मी महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या माध्यमातून विनंती करतो की या वर्षी नसेल तर येणाऱ्या वर्षी पण कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल या संदर्भात उपाययोजना करणे गरजेचे आहे। आणि तिसरी एक महत्वाची बाब म्हणजे आपण बघितलंच आहे की अनेक भागामध्ये जे आहे ना आता कुर्बानी होणार आहे आणि तिथं जे वेस्टेज जे आहे ते ज्या ठिकाणी पडलेलं असतं, तर महानगरपालिकेची गाडी काय घेते सकाळी 6 वाजता जे गाणं लावून येते आणि एकदा गाणं लावून येऊन गेले तर परत काही येत नाही। पण या संदर्भात जे ना महापालिकेला एक सूचना आहे की ह्या दिवशी दिवसभर निदान अर्ध्या-पाऊण तासाला 1 तासाला या प्रत्येक भागामध्ये गाड्या फिरून ते वेस्टेज माल उचलावं, कारण शहराचं विद्रुपीकरण करण्याचं काम महापालिकेकडूनच होतं, शहर घाण करण्याचं काम महापालिकेकडून होतं। तर मला एक सूचना अशी आहे की सोलापूर शहरातील तमाम भागामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बकरी साजरी होणार आहे, जनावर खरेदी होणार आहे, त्या ठिकाणी वेस्टेज माल उचलण्यासाठी त्या ठिकाणी महापालिका चांगला उपाययोजना करत या दृष्टिकोनाने मी त्यांना विनंती करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या मीटिंग असतील सर त्या मीटिंगची उत्तर तयार केली तर आपल्याला खूप चांगला काम आणि चांगला समाज घडवते एवढं सांगतो मी थांबतो। जय मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।